श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण जगातलं सर्वात मोठं महापाप कोणतं ते पाहणार आहोत. पहा, गरुड पुराण काय सांगतं. हिंदू धर्मामध्ये गरुड पुराणाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. गरुड पुराणाचा समावेश हा हिंदू धर्मामध्ये असलेल्या 18 पुराणांमध्ये होतो. जगाचे तारणहार भगवान विष्णू यांनी आपल्या भक्तांना जे ज्ञान दिले त्यावरच गरुड पुराण आधारित आहे. मृत्यूनंतर व्यक्तीच्या आत्म्याचा प्रवास कसा होतो याचे वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आलेले आहे. स्वर्ग आणि नरक याबाबत सविस्तर माहिती गरुड पुराणामध्ये सांगितली आहे. सोबत तुम्ही पृथ्वीवर असताना जी पापं करतात त्या पापासाठी तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला कोणती शिक्षा मिळते हे देखील गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे. गरुड पुराणामध्ये असे सांगितलेले आहे की व्यक्तीच्या मृत्यूनंतर पापी व्यक्तीचा आत्मा हा यमराजासमोर आणला जातो. तिथे चित्रगुप्त त्या व्यक्तीचा कर्माचा हिशोब करतात. त्यावरून ठरवलं जातं की व्यक्तीला स्वर्गात पाठवायचं की नरकामध्ये पाठवायचं. जर व्यक्तीने आपल्या आयुष्यात खूप सगळी पापं केली असतील तर त्याची रवानगी कोणत्या नरकात करायची हे देखील ठरवलं जातं. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय कर्म करता त्यावर तुमचा पुढचा जन्म अवलंबून असतो असे देखील गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे. जाणून घेऊया कोणत्या पापाला गरुड पुराणामध्ये नेमकी कोणती शिक्षा सांगितलेली आहे. हत्येच्या पापासाठी कोणती शिक्षा गरुड पुराणामध्ये 36 नरकाचे वर्णन केले आहे. व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शिक्षा दिली जाते. गरुड पुराणामध्ये भ्रूण हत्या करणाऱ्याला महापापी म्हटले आहे. हे सर्वात मोठे पाप आहे असे गरुड पुराण सांगते. जे लोक भ्रूण हत्या करतात त्यांना रोध नावाच्या नरकात पाठवून भयंकर शिक्षा दिली जाते. असे लोक त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये नपुंसक बनतात असे गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे. नंतर गुरुची निंदा आणि चोरीसाठी कोणती शिक्षा आहे तर गरुड पुराणामध्ये असे सांगितले आहे की जे लोक गुरुची निंदा करतात, अपमान करतात, चोरी करतात त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर शबल नावाच्या नरकात पाठवलं जातं. कठोर शिक्षा दिली जाते असं गरुड पुराण सांगतं. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे. धन्यवाद.